नमस्कार मित्रांनो, आपण जर पाहिलं महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये 288 आमदारांपैकी 230 आमदार हे सत्तेमध्ये सहभागी आहेत. आणि त्याचबरोबर आता जे बोललं जातं की शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे 15 आमदार फुटतील किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार किंवा ते पक्षच त्यांचा पक्षच सत्तेमध्ये सहभागी व्हायला चाललेला आहे. तर अशा पद्धतीने जर आपण टोटल त्याचा काउंट पाहिला तर हा काउंट साधारणपणे हे 230 अधिक 10 अधिक 15 आणि काही अपक्ष आमदार असतील असे सर्वजण जर एकत्र केले तर सत्तेला जवळ असणारे किंवा सत्तेबरोबर असणारे किंवा सत्तेबरोबर राहण्याचा प्रयत्न करणारे टोटल आमदार होत आहेत हे 255 पेक्षा जास्त. म्हणजे 288 आमदार संख्या असणाऱ्या विधानसभेमध्ये 255 पेक्षा जास्त असे आमदार आहेत की ते जे सत्तेजवळ जाण्याच्या प्रयत्नात आहेत किंवा सत्तेला चिटकून राहण्याच्या प्रयत्नात आहेत. ते सत्ताधाऱ्यांचं जे बहुमत आहे ते आहे, त्याचबरोबर हे अधिकचे आमदार. यावरून 2029 साली नक्की जनता मतदान कोणाला करणार आहे, कारण की 80% जास्त आमदार हे सत्तेमध्ये आहेत. आणि या आमदार संख्येच्या नुसार तुम्ही कितीही विरोधात मतदान केलं किंवा जे विरोधक आता बोलतायत की वातावरण सरकार विरोधी आहे किंवा वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांमध्ये सोशल मीडियामध्ये सरकार विरोधात बोललं जात आहे, वातावरण तीव्र आहे अशा भावना व्यक्त होत आहेत, तरीही तुम्ही ज्यांना निवडून देता अशा आमदारांना तुम्ही पुन्हा म्हणजे आता जी संख्या आहे त्या संख्येच्या साधारणपणे 60% आमदारांना जरी तुम्ही पुन्हा संधी दिली तरी सुद्धा हे महायुतीचंच सरकार बहुमतात येईल अशी चान्सेस आहेत. म्हणजे अशी शक्यता सर्वांनाच दिसून येईल. आणि यामधूनच सर्व जनतेने म्हणजे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की तुम्ही स्थानिक प्रतिनिधी निवडताना सर्वात जास्त काळजी घेतली पाहिजे. मग तो कोणत्या पक्षाचा आहे, तो काय करणार आहे, तो सत्तेमध्ये कशा पद्धतीने जाण्याचा प्रयत्न करेल किंवा तो कोणत्या पक्षातून येऊन आता निवडणूक लढवतोय, या सगळ्या बाबी पाहिल्यानंतरच आपल्याला ठरवता येईल की कोणत्या उमेदवाराला निवडून द्यायचं. नाहीतर आता सर्वांच्या समोर किंवा प्रसार माध्यमांमध्ये सोशल मीडियावरती जो विरोध दिसतोय, जो सरकार विरोधी वातावरण तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे किंवा होतंय ते वातावरण, त्याचा इम्पॅक्ट 2029च्या निवडणुकीत आत्ताच्या सत्ताधाऱ्यांना होईल असं वाटत नाही. कारण की सत्तेला चिटकून राहिलेले आमदार बहुसंख्य आहेत आणि ते निवडणुकीच्या वेळी पुन्हा एकदा यांच्याच बरोबर जाण्याचा प्रयत्न करतील, म्हणजे उमेदवारी याच महायुतीकडून घेण्याचा प्रयत्न करतील. अशा वेळी विरोधकांना ही सर्वात मोठी संधी सुद्धा आहे आणि हा एका अर्थाने त्यांच्यासाठी तोटा होण्याची सुद्धा चिन्ह दिसत आहेत. कारण की त्या मतदारसंघात जो उमेदवार ताकदवर आहे किंवा तुम्ही पण त्यांना सपोर्ट करताय, म्हणजे विरोधक ज्यांना सपोर्ट करतायत असे उमेदवार पुन्हा एकदा म्हणजे निवडणुकीच्या वेळी महायुतीकडे झुकले जातील किंवा त्यांच्या तिकिटावर उभे राहतील, तर त्याची तयारी विरोधकांनी आत्ताच केली पाहिजे. आणि विरोधक या बाबतीत जर गाफील राहतील तर फक्त लोकांचा रोष, लोक विरोधात बोलताय यावरून 2029ला सत्तांतर होईल याची काही चिन्ह असणार नाहीत. त्यामुळे 2029 हा कोणाला फायद्यात जाईल आणि कोणाला तोट्यात जाईल, तुम्हाला काय वाटतंय कमेंट करून कळवा. आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा.